सदैव साथ. मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल विठ्ठल करवीर. आमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला भूगोल या घटकावरील किंवा विषयावरील प्रश्न विचारत आहे. प्रश्न पहिला. मुंबई, अहमदाबाद, सिंध, बेळगाव इत्यादी कोणत्या विभागात होते? प्रश्न दुसरा. मुंबई प्रांत कोणत्या कायद्यानुसार निर्माण झाला? प्रश्न तिसरा. मुंबई प्रांतातील विभाग कोणते? प्रश्न चौथा. मुंबई प्रांतातील कोणती किंवा कोणते भाग वगळून मुंबई राज्य निर्माण केले? प्रश्न पाचवा. नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी टिंबटिंबपर्यंत होती. प्रश्न सहावा. मराठवाडा टिंबटिंबला निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. प्रश्न सातवा. नागपूर करार टिंबटिंबला झाला. प्रश्न आठवा. मराठवाडा व विदर्भ टिंबटिंब करारानुसार मुंबई विभागात सामील झाले. प्रश्न नववा. भाषावार प्रांत रचना समिती टिंबटिंबला स्थापन झाली. प्रश्न दहावा. भाषावार प्रांत रचना समितीचे अध्यक्ष कोण होते? 1 ते 10 प्रश्नांची उत्तरे. प्रश्न पहिल्याचं उत्तर मुंबई इलाखा. प्रश्न दुसऱ्याचा उत्तर 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार 1937 मध्ये. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेळगाव. प्रश्न चौथ्याचं उत्तर सौराष्ट्र कच्छ हा गुजराती भाग. प्रश्न पाचव्याचं उत्तर नागपूर. प्रश्न सहाव्याचं उत्तर 17 सप्टेंबर 1948. प्रश्न सातव्याचं उत्तर 1953. प्रश्न आठव्याचं उत्तर नागपूर. प्रश्न नवव्याचं उत्तर 1953. प्रश्न दहाव्याचं उत्तर डॉक्टर फजल अली. मित्रांनो, जर तुम्ही ज्या पुस्तकाचा अभ्यास करत आहात त्या पुस्तकातलेच प्रश्न तुम्हाला जर भेटले तर तुमचा अभ्यास किती सुखकारक होईल. ते करण्यासाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल की कमेंट बॉक्समध्ये जाऊन तिथं तुमच्या पुस्तकाचं नाव आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव तुम्ही कमेंट करा. ज्या पुस्तकाचं नाव कमेंट बॉक्समध्ये जास्त वेळा दिसेल त्याच पुस्तकातले मी प्रश्नपत्रिका संच तयार करून तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवेन, जेणेकरून मी केलेल्या अभ्यासापेक्षा तुम्ही केलेल्या अभ्यासाचं तुम्हाला जास्त बेनिफिट भेटेल. प्रश्न 11वा. भाषावार प्रांत रचनेचे सदस्य टिंबटिंब होते. प्रश्न 12वा. द्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले? प्रश्न 13. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? प्रश्न 14. महाराष्ट्र राज्याची अक्षांश विस्तार टिंबटिंब आहे. प्रश्न 15. महाराष्ट्र राज्याची रेखांश विस्तार टिंबटिंब आहे. प्रश्न 16. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? प्रश्न 17. महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा कोणता? प्रश्न 18. महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा कोणता? प्रश्न 19. महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडील जिल्हा कोणता? प्रश्न 20. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? 11 ते 20 प्रश्नांची उत्तरे. 11व्या प्रश्नाचं उत्तर के.एन. पन्नीकर व हृदयनाथ कुंजरू. 12व्या प्रश्नाचं उत्तर 1 नोव्हेंबर 1956. 13व्या प्रश्नाचं उत्तर 1 मे 1960. 14व्या प्रश्नाचं उत्तर 15° उत्तर अक्षरवृत्त ते 22° उत्तर अक्षरवृत्त. 15व्या प्रश्नाचं उत्तर 72° पूर्व रेखावृत्त ते 80° पूर्व रेखावृत्त. 16व्या प्रश्नाचं उत्तर सिंधुदुर्ग. 17व्या प्रश्नाचं उत्तर नंदुरबार. 18व्या प्रश्नाचं उत्तर गडचिरोली. 19व्या प्रश्नाचं उत्तर पालघर. 20व्या प्रश्नाचं उत्तर त्रिकोणाकृती.
प्रश्न 21वा. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती? प्रश्न 22वा. भारतातील खेड्यांपैकी टिमटिंब टक्के खेडी महाराष्ट्रात आहेत. प्रश्न 23वा. भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत टिमटिंब क्रमांक आहे. प्रश्न 24वा. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे टिमटिंब आहे. प्रश्न 25वा. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी सुमारे टिमटिंब आहे. प्रश्न 26. महाराष्ट्राला टिमटिंब किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. प्रश्न 27. महाराष्ट्राची राजधानी टिमटिंब आहे. प्रश्न 28. महाराष्ट्राची उपराजधानी टिमटिंब आहे. प्रश्न 29. चिरोली टेकड्या, भामरागड डोंगर हे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेतील नैसर्गिक सीमा आहे? प्रश्न 30. महाराष्ट्राच्या पश्चिमेस असणारी नैसर्गिक सीमा कोणती? प्रश्न 21-33 या प्रश्नांची उत्तरे. प्रश्न 21चं उत्तर 3. प्रश्न 21चा उत्तर 3,07,713 चौरस किलोमीटर. प्रश्न 22चा उत्तर 7.22. प्रश्न 23चा उत्तर 3रा क्रमांक. प्रश्न 24चा उत्तर 800 किलोमीटर. 25चा उत्तर 700 किलोमीटर. 26चा उत्तर 720 किलोमीटर. 27चा उत्तर मुंबई. 28चा उत्तर नागपूर. 29चा उत्तर पूर्व. 30चा उत्तर अरबी समुद्र. मित्रांनो, आजचा हा घटक किंवा विषय इथंच संपलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.